नाहीतर काही दारू पिऊन आला, हे केलं ते केला, लफडा केला, ते काय त्याचं जीवनात तिचं मजा नाही. त्याच्यानंतर तिचा मुलगा, हे तीन एक स्त्री हे करते, सामना करते एका याच्यात, आणि तिन्ही ठिकाणी जर ती व्यवस्थित झाली तर त्या स्त्रीचं एकदम सगळं उद्धार होते, याचं काही हे नाही. मात्र दिनाचं आज आपण एवढ्या सगळ्या संख्येने आलात, मला खरोखर खूप अभिमान वाटतो. कारण आपल्याकडे 50% लोक गावी गेलेले आहेत, 50% लोक गावी गेलेले आहेत. कोणाकडनं सगळ्यांची कामं आहेत, लग्न कारण आहेत, सुट्ट्या आहेत, सगळं आहे, तरी पण तुम्ही एवढ्या संख्येने आलात आणि एवढं सांगितलेलं ड्रेस कोड करून आलात, याबद्दल तुमचं अनेक 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता देशमुख साहेब माझ्यापेक्षा चांगले बोलतात, त्यांना सगळं समजतंय, तेव्हा दोन गोष्टी तुम्ही प्लीज. पहिलं सगळ्यांचं आजच्या मातृदिनानिमित्तानं स्वागत, अभिनंदन. गार्डन परिवारातर्फे अभिनंदन. 3 चीयर, हिप हिप हुरे. दिवस पण आपला एवढा चांगला आहे की आज मीरा पाटील आपल्यामध्ये सामील झालेले आहेत, आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, आणि आपल्याला आशीर्वाद द्यायला किंवा आपल्या भावना व्यक्त करायला किंवा आपल्याबरोबर सर्वार्थानं त्या कशा आहेत एक महिला म्हणून हे दाखवण्यासाठी, बघण्यासाठी आपण त्या आहेत, आपण आहोत सर्वजण. म्हणून मी पहिलं महिलांचं आपल्या गार्डन परिवारांतर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. स्वागत एवढ्यासाठी की आज हा खरा तुमचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे, जर काकांनी एवढं डिटेल सांगितलं आहे, मी सांगायची काहीच गरज नाही आहे. परंतु जे खरं प्रेम आहे, जे खरे संस्कार आहे, जे कुटुंबाला जे संस्कार आहेत, मुलांना जे संस्कार आहेत, ते एका स्त्रीपासून सुरू होतात. आपण जन्मताच येतो, पहिलं आपल्याला आईच हातामध्ये घेते. वय वर्ष 2 होतील, 4 होतील, 5 होतील, 6 होतील, साधारण 5-6 वर्षापर्यंत आई मुलाचं संगोपन करते अगदी निस्वार्थीपणे. तिथे त्या बिचारीचा कुठलाही स्वार्थ नसतो. त्यानंतर भले वेगवेगळ्या वडील असतील, इतर नातेवाईक असतील, इतर समाज असेल, या समाजामधून मुलगा सुसंस्कारित होत जातो, पण खरा जो बेस असतो तो आईचा असतो. आणि याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपली जिजामाता आहे. त्यांनी शिवाजीला घडवलं. आपली उदाहरण आहेत आजपर्यंत, अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत ही माणसं मोठी झाली अशी झाली नाही, उगाच झाली नाही. यांना लहानपणापासून सुसंस्कृतपणाचं बाळकडून जे आहे ते आईनं दिलेलं आहे. कारण वडील तर कामानिमित्तानं बाहेर फिरत राहतात, पण खरे जे मूल असेल, मग ती मुलगी असेल, मुलगा असेल, जे लहानपणापासून जे वाढतं ते आईच्या छत्रसाईत वाढतं आणि तिचं बारीक लक्ष असतं. जसं आता एक सांगितलं मॅडमचं की एक मुलगा 88% मार्क्स मिळून त्यांचा 10वी पास झाला आहे. किती आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या गार्डनमधल्या परिवारातल्या एका त्यांचे कष्ट आहेत ना, ते त्या स्त्रीनं